नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी जर तुम्ही परीक्षेची तयारी करता असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाची जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच 19 यामध्ये सादर करणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, नुकताच ऑगस्ट 2023 कोणत्या देशाने महिला फुटबॉल विश्वचषक जिंकलेला आहे? नुकताच ऑगस्ट 2023 कोणत्या देशाच्या महिलांनी फुटबॉल विश्वचषक जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्पेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केलेली आहे? सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुब्रमण्यम स्वामी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणते सूर्ययान तयार केलेले आहे? भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणते सूर्ययान तयार केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदित्य L1 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे? खालपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे। नेक्स्ट, कोळशापासून वीज निर्मिती करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? कोळशापासून वीज निर्मिती करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे UAE हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सविनय कायदेभंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, लोकमान्य टिळकांनी मांडलेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गीता रहस्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मोजरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सुएझ कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? सुएझ कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? खालपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतात कोठे उभारली होती? इंग्रजांनी आपली पहिली वखार कोणत्या भारतात कोठे उभारली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुरत हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे? खालपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे धुळे ते कलकत्ता हा महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे। नेक्स्ट, कमाव व शिका ही संकल्पना कोणाची होती? कमाव व शिका ही संकल्पना कोणाची होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील हे काय होते? कमाव व शिका यांची संकल्पना होती। नेक्स्ट, मधुमेह कोणत्या द्रवाचा कमतरतेमुळे होतो? मधुमेह कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इन्सुलिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डेक्कन क्वीन ही रेल्वे खालपैकी कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे खालपैकी कोणत्या मार्गावर धावते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे ते मुंबई हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात लांब हिराकुंड धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओरिसा. आताचं काय आहे? ओडिसा आहे. नेक्स्ट, दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो? दुधामध्ये कोणता घटक हा जास्त प्रमाणात असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कॅल्शियमचे प्रमाण दुधामध्ये सर्वात जास्त असते. नेक्स्ट, पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यकता असते? पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सूर्यप्रकाश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मेरठ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानची घोषणा दिलेली आहे. नेक्स्ट, लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने डॅश डॅश दिसतात. लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने डॅश डॅश दिसतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे काळ्या रंगाची दिसतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना केव्हा घडून आली? जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना केव्हा घडून आलेली आहे? म्हणजे कधी घडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडलेली आहे. नेक्स्ट, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्जत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1951 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे पितामह कोणास म्हटले जाते? भारताचे पितामह कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दादाभाई नौरोजी हे काय आहे? भारताचे पितामह असे म्हटले जाते. नेक्स्ट, खालपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो? खालपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1 जुलै हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात? जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विभागीय आयुक्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी हा विधवा पुनर्विवाह हा कायदा केलेला आहे. नेक्स्ट, गरिबी हटाव ही घोषणा कोणी दिली आहे? गरिबी हटाव ही घोषणा कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इंदिरा गांधी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय आहे? स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नरेंद्र दत्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलामध्ये कोणता आजार उद्भवतो? ड जीवनसत्व अभावी लहान मुलामध्ये कोणता आजार उद्भवतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुरदूस हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण? भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मीरा कुमार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणास देण्यात आला होता? भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार
कोणास देण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सी राजगोपालचारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तैनाती फौज भारतात कोणी सुरू केलेली आहे? तैनाती फौज भारतात कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅड्या जागा असतात. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे किती जागा आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 250 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जयपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.